साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। हिंदू जन आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करणारा समाजकंटकावर कारवाई करा। सोलापुरातील वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी दिनांक 6 जानेवारी रोजी तेलंगणाचे भाजपचे टी राजा सिंग आणि भाजपचे नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात घुसून हुल्लडबाजी करणाऱ्या समाजकंटकाचा शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगर प्रमुख आणि महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाकडे केली आहे। यापूर्वी तेलंगणा आमदार टी राजा सिंग यांची सभा सोलापुरात आयोजित केली होती। त्यावेळी सभेसाठी रॅलीचे आयोजन केले होते। त्यावेळी देखील अशीच हुल्लडबाजी करून गोंधळ घातला होता। यावरून हिंदूच्या कुठल्याही मोर्चात आणि जल्लोष यात्रेत घुसून हिंदूंना बदनाम करणे आणि सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्याचे दिसून येते। येणाऱ्या काळात ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा, विविध उत्सव आदी समारंभ मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यावेळी देखील समाजकंटक अशा अप्रिय घटना करण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून अशा समाजकंटकाचा शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करून सोलापूरची शांतता अबाधित राहावी अशी मागणी करण्यात येत आहे, असे कारंपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे। जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर महानगर प्रमुख म्हणून आपल्याला एक सोलापुरामध्ये दिवसेंदिवस अशांतता व सामाजिक सालोक्य बिघडवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत असताना दिसून येते। गेल्या शनिवारी जो सकल हिंदू समाजाच्या वतीने जो हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चाचा विषय होता की वक्फ बोर्डच्या कायद्यानुसार जागेवर राहणाऱ्या हिंदूंना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतो आणि अनेक अडचणी येत आहेत किंवा शासकीय माध्यमातून ज्या परवाने मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत। या बाबतीमध्ये मोर्चा होता आणि या मोर्चाचे नेतृत्व करत होते टी राजा हे तेलंगणाचे आमदार आणि मुंबईचे आमदार नितेश राणे। हा मोर्चा निघाल्यानंतर ज्या वेळेला शिवाजी चौकातून, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघाला आणि मोर्चा समाप्त होणार होता कन्ना चौकामध्ये, मधल्या अंतरात जो कोंतम चौक या परिसरामध्ये मोर्चा आल्यानंतर, आक्रोश मोर्चा आल्यानंतर अचानकपणे दगड फेक आणि सोडा वॉटरच्या फेकाफेकीवर झाला, वर्षाव झाला आणि काही विशिष्ट समाजाच्या दुकानावर झालेला आहे। हे पाहता हिंदूंच्या कुठल्याही मोर्चामध्ये किंवा एखाद्या जल्लोष कार्यक्रमामध्ये किंवा उत्सवामध्ये काही समाजकंटक घुसून हे काम करीत असल्याचे दिसून येते। यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात। बाटल्या कुठनं आल्या, दगड कुठनं आल्या, त्याचबरोबर हे मोर्चात सामील झालेले लोक का करतात असं, यापेक्षा कोण केलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। येणारा काळ संक्रांतीचा महोत्सव, ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचा जत्रा आहे, लाखो लोक परराज्यातून येतात, त्याचबरोबर अनेक उत्सव येणार आहे, हिंदू सण येणार आहे आणि यापूर्वी टी राजांच्या जाहीर सभेसाठी एक रॅली काढण्यात आली। त्या रॅली देखील नव्या पेठमधील काही दुकानावर, कॉफी हाऊस किंवा शरबत दुकानावर दगडफेक करण्याचा प्रकार झाला। ते सुद्धा मोर्चामधून लोकांचा या ठिकाणी वर्षा झाला होता। अशा प्रकारे जे समाजकंटक अप्रिय घटना करण्याचा या सोलापूर अशांतता करण्याचा, या सोलापुरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी पोलीस खात्याला आणि संबंधित प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना करीत आहे। हा साधासिधा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न आहे आपला सोलापूर शांतता राहण्याचा, शांततामय होण्याचा प्रश्न असल्यामुळे गांभीर्याने घेऊन
या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.